तर खऱ्या अर्थानं डॉट आलाय. डॉट बॉलनं या मॅचला सुरुवात होते. मागच्या मॅचमध्ये अनिल बाणे बरसले. तदनंतर खऱ्या अर्थानं जर आपण तपासून पाहिलं तर मिथुन पागधरे यांनी देखील अप्रतिम खेळ केला. लियाकत कादरी अंडर म्हणा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, जे खऱ्या अर्थानं जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. एका बाजूला कल्पेश, एका बाजूला लियाकत. लियाकत म्हटलं की आक्रमकता, फक्त टासून भरलेली ती त्यांच्याकडे आक्रमकता आणि तेच फलंदाज. पहिला बॉल डॉट होता. या वेळेला कव्हरला बीट करत जिथे क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्रेच केलं स्वतःला. बॉलिंग एंडला थ्रो देखील चांगला आला. तुमचे महत्त्वाचे जे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र सीमारेषेच्या लगत असायला हवे आणि तेच खेळाडू आपल्याला बघायला मिळाले, ज्यांनी राकेश केणी खूप सुंदर क्षेत्ररक्षण जे असायला हवं होतं आणि ते झालंय. मैदानाच्या 2 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण आणि धावसंख्या 2. गोलंदाज तयार. यावेळेला लियाकत यांचा फटका फसलाय नोमॅन्स लँडमध्ये. कुठलाही खेळाडू तिथे पोहोचला नाही. अगदी त्रिकांचं त्रिकूट झालं आणि बॉल त्यांच्या मध्ये येऊन विसावला. मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं 3 बॉलचा खेळ झाला आणि धावांची गती फलकावरती 100च्या स्ट्राईक रेटनं 3 वरती जाऊन पोहोचतंय. पाटील नेटवर्क्स या चॅनल सोबत जे आमचे प्रेक्षक जोडलेत आज या स्पर्धेसाठी त्यांचं आम्ही पुन्हा करतोय स्वागत. पाटील नेटवर्क, खडतर प्रवास आणि तदनंतर सुवर्णकाळ. 2016ला मोबाईलची सुरुवात नितेश पाटील यांची आणि तदनंतर आज 2025 जर तपासून पाहिलं तर 1 लाख सबस्क्रायबर पाटील नेटवर्क्स या चॅनलला. पाटील नेटवर्क इव्हेंट यांनावरती देखील आपण पाहतात 60,000 जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत. ज्या अनुषंगानं नितेश पाटील यांचं त्यामध्ये खूप सारं परिश्रम आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात टीमची बांधणी आणि सगळ्या गोष्टी आणि एक क्वालिटी का बॉस म्हणून पाटील नेटवर्क यांना आपण पाहताय. पुढचा बॉल कल्पेशसाठी. मागच्या मॅचचा जरूर तुम्ही हिरो असाल, परंतु त्यावेळेला मागचे प्रतिस्पर्धी वेगळे होते. यावेळेला उच्चाई दांडी सांगतात की आमच्या गोलंदाजांच्या विपक्षात तुम्ही हाणामारी करणं तेवढंच सोपं नसेल जे मागच्या मॅचमध्ये तुम्ही केलं होतं. कल्पेशसाठी पहिला बॉल डॉट आलाय आणि 4 बॉलचा खेळ होत असताना धावसंख्या फलकावरती 3 आहेत. पुढचा बॉल यावेळेला कल्पेशनं काय फटका, एक सुंदर फटक्याची निवड केली आणि यावेळेला आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. कल्पेश सांगतात की हरकत नाही, पहिला बॉल चांगला होता, त्या बॉलवरती मला नाही कनेक्शन करता आलं. यावेळेला थोडीशी जागा बनवली त्यांनी, रूम मिळाला आणि तिथे मात्र आपण पाहतात चौकाराला शोधलं. चांगला स्ट्रोक. डाव्या हाताचे फलंदाज ज्या वेळेला कव्हर ड्राईव्ह मध्ये फटके खेळता त्यावेळेला ॲडम गिलक्रिस्ट, सुरेश रैना, युवराज सिंग यांची आठवण अनेक वेळा होते. सध्या चांगला स्ट्रोक. गोलंदाज तयार. यावेळेला कल्पेशने बॉलला उचलून खेळलंय. जिथे आपण पाहतात कॅच कॅरी होतोय, अत्यंत महत्वाचा कॅच. कुशल तामोरेनं नाही कुठली चुकी केली आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मागच्या मॅचचे हिरो या मॅचमध्ये थोडे स्वस्तात बाद झाले. मी प्रेक्षकांना विनंती करीन की आपण सीमारेषेच्या लगत जर बसले असाल तर थोडेसे बाहेर व्हा. पुढील होणारा मॅच एका बाजूला इलियास 11 चिंचणी आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळतो यक्ष 11 सफाळे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहा आणि विनय घरत आम्हाला दर्शवतात की वेळ महत्त्वाची आहे. विनय घरत एक जडत्वाचं नाव, सातत्यानं खूप चांगले क्रिकेट नवलीसाठी ज्यांनी अनेक वर्ष खेळलेत. सध्या पालघर आणि नवलीमधून ते बिलॉंग करतात. पालघरसाठी खूप चांगले क्रिकेट, धष्टपुष्ट यष्टीचे असे विनय घरत. आर्यन ग्राउंडच्या मैदानात ज्यावेळेला ते षटकार ठोकतात त्यावेळेला ते नवीन कन्स्ट्रक्शनचा जो बंगला आहे त्यामध्येच चेंडू जाणार. विनय घरतची ती वेगळी ओळख आहे. पहिलं षटक संपलं 7 धावा. नवीन फलंदाज दाखल झालेत. जयेश दाखल होत आहेत. जयेश मेहर यांना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये डाऊन ॲट 1 साठी. जयंत पाटोळे एक होनहार खेळाडू, जबरदस्त क्रिकेटपटू. 18 तारखेला इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. 7 वरती 1 गडी बाद आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिल बाणे. दांडीमधून खूप चांगलं क्रिकेट. पहिलाच बॉल अनिल बाणेचा अगदी डाऊन द ग्राउंड, ओव्हर टू बॉलर हेड. जिथे आपण पाहताय चेंडू पंचांचे सिग्नल आले की चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पार. मिळतील धावा 4 आणि 4. चौकार.
धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थानं 11 धावा. लियाकत कादरी, जो उल्लेख मी केला होता ना की आक्रमकतेसाठी हे जाणले जातात, सध्या त्यांनी चांगली फलंदाजी केली. मुर्बे संघासाठी एक महत्वाचा सलामीवीर लियाकत कादरी 40+ आपल्याला बघायला मिळतील. पुढचा बॉल याही वेळेला बिटवीन द गॅप, जिथे आपण पाहू शकाल जिथे मिड ऑफचे क्षेत्ररक्षक होते जे सर्कलच्या आतमध्ये, आणि त्यावेळेला त्यांना बीट करत बॉलला लॉंग ऑफला जरूर ढकललं, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू अगदी चित्याच्या चपळाईनं जे पुढे आले आणि तदनंतर त्या बॉलला फील्ड केलं. मिळेल सिंगलला डबलमध्ये, अर्थात 13 धावा. 2 बॉलचा खेळ झालाय आणि षटक क्रमांक आहे ते म्हणजे दुसरा अनिल बाने, लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. याही वेळेला फटका केलाय. प्रयत्न चांगले केले होते, प्रयत्नांचे मी म्हणेन की 100 गुण. टाळ्या व्हायला हव्या. जिथे आपण पाहतात वेगानं बॉल आला, लियाकत कादरी यांनी बीट केलं मिड ऑफला. अनिल बाने थोडीशी नाराजगी व्यक्त दाखवतात. एका बाजूनं मिथुन पागरे देखील मागून सांगतात की नो डाऊट प्रयत्न केले, थोडंसं चिल राहा, या मॅचमध्ये आपण येऊ शकता. परंतु 40+ क्रिकेट, आज 40+ क्रिकेट जर तपासून पाहिलं, जरी हात थकले पाय थकले, परंतु आपण पाहतात क्रिकेट खेळण्याचे इरादे जजबे नाही. ज्या अनुषंगानं आज प्रत्येक खेळाडू तुम्हाला 40+ खूप सुंदर पद्धतीनं चांगलं क्रिकेट खेळताना बघायला मिळतात. 17 वरती 1 गडी बाद. याही षटकात अनिल बानेचं षटक थोडंसं महागडं, जिथे 10 धावा आल्यात. लियाकत कादरी रिव्हर्स स्वीपचा मनसुबा ज्या वेळेला त्यांनी डन केला, त्यावेळेला अनिल बानेने सांगितलं की ना मुन्ना ना, असेल तू संघाचा चांगला फलंदाज, परंतु मीही अनेक वर्ष या क्रिकेटची सेवा केलंय, या टेनिस बॉलला अगदी जवळून हाताळलंय, कुरवाळलंय, ज्या अनुषंगानं चांगला बॉल हाताळला. 4 बॉलचा खेळ, 17 धावा धावफलकावरती. पुढील होणारा सामना इलियास चिंचणी आणि एका बाजूला यक्ष 11 सफाळे. दोन्ही संघ तुल्यबळ असतील. जिथे आपण पाहतात चांगलं क्रिकेट बघायला मिळणार आहे. डॉट बॉल आलाय. मागच्या डॉट बॉलचं प्रेशर तुम्हाला या बॉलवरती घ्यावं लागलं. जर तिथून सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली असती तर या षटकात तुम्ही 10 धावा ऑलरेडी 3 बॉलमध्ये आणल्या होत्या. प्रेझेन्स ऑफ माइंड महत्वाचं असतं. माईकवरनं बोलणं क्रिकेट सोपं आहे मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. शफल झाला तदनंतर त्या बॉलला तुम्ही जर वाईड मागत असाल तर सध्याचं क्रिकेट बदललंय, त्या बॉलला तुम्हाला वाईड नाही घोषित करता येणार. अनिल बानेचा कमबॅक, ज्यासाठी ते जाणले जातात. 2 षटकांचा खेळ संपलाय. हॅट्रिक डॉट बॉल, क्या बात आहे. अतिशय सुंदर गुणलेखन सुरेंद्र यांना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने एक चांगले क्रिकेटपटू देखील आहेत ते. आयोजक मंडळीमध्ये त्यांचं देखील नाव घेतलं जातं. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा षटक संपलाय, जिथे धावसंख्या फलकावरती 17. लेदर क्रिकेटचे एक चांगले गोलंदाज आहेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. 2 षटकांचा खेळ संपला आणि ऐकूया डीजे पोलार्ड यांना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. साहेब चषकाच्या पहिल्या रजनीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पालघर नगरी आता येणारे 5 दिवस अगदी दुमदुमली जाईल, जिथे टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम बघायला मिळेल. साहेब चषक, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांच्याच नावानं ही पुरस्कृत स्पर्धा. नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय प्रशांतजी संख्या साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. प्रशांत दादा, आपण या आमच्या मुख्य बॅट्समन विराजमान व्हायचं आहे. बघा प्रशांतजी संख्या साहेब पाहिलं गेलं तर कराटे पट्टू राहिलेत आणि आज आपण पोहोचतोय. सर या, आपलं हार्दिक स्वागत असेल. ओ टू कॉम्बॉक्स. इथे अरिकेश आपल्याला बघायला मिळतात. थँक्यू. त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक आहे त्यांच्या हातखंडातील, आणि जिथे पहिल्या षटकात सुरेंद्र आम्हाला दर्शवतात की त्यांनी 7च धावा खर्च केल्या होत्या, आणि आता त्यांचं हातखंडातील हे दुसरं षटक संघासाठी अत्यंत महत्त्वाचं. पुढचा बॉल, याही वेळेला आपण पाहतात बॉलला स्टिअर केलंय. अगदी शॉर्ट कव्हरमध्ये खेळाडू पुढे येतील. शॉर्ट पॉईंटमधनं अनिल बाने आणि बॉलला फील्ड करतील. फेकी येईल, तद्वरती मिळेल सिंगल. 18 धावा. ठीक, नक्कीच पाहू शकाल आदरणीय सन्माननीय प्रशांतजी संख्या साहेबांचं आगमन झालंय. आपण त्यांचं सहज स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक चांगले क्रिकेटपट्टू आणि एक ॲथलीट म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. या वेळेला आपण पाहतायत चेंडू चांगला होता. यष्टीरक्षक थोडे बीट झाले, परंतु मागून शॉट थर्डमानला, ज्यांनी खूप चांगलं प्रोटेक्शन दिलं. अर्थात आपण पाहू शकाल आता इथे डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या सहाय्याने धावांची गती स्थिर आहे, ती म्हणजेच 18 वरती. एकंदरीत 15 बॉलचा खेळ झालाय
आणि 15 बॉलचा खेळ होत असताना धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचले. म्हणजेच येणाऱ्या काळात तुम्हाला इथून धावांचा जो वेग आहे ना तो सध्या वाढवावा लागेल. गाडी दुसऱ्या गिअरवरती आहे, त्या गाडीला तुम्हाला चौथ्या गिअरपर्यंत न्यावं लागेल. सध्या तुम्ही गल्लीच्या रस्त्यामध्ये गाडी चालवताय, ती गाडी तुम्हाला महामार्गावरती आणावी लागेल. अदरवाईज मग तुमचं डेस्टिनेशन काय आहे ह्याचा विसर पडला तर मग उशीरच झाला. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 सुरेंद्र आम्हाला दर्शवत आहेत आणि जिथे फक्त 1 धाव खर्च केली, ही खऱ्या अर्थानं ओळख आहे हरिकेशची. याही वेळेला बॉलला खेळलं, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, नाही चुकी होणार. राकेश किणी एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून संघामध्ये वर्णी लागत असते. का म्हणून मी संघात सीमेरेषेच्या लगत राहतो, तर मी संघाचा धावा सेव्ह करणारा खेळाडू आहे. गॉन. धन्यवाद नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. आपल्या या मैदानामध्ये आज पाहू शकाल एक असं नाव ज्यांनी पालघर क्रिकेटला एक वेगळी भरणी आणली. आदरणीय सन्माननीय तुषारजी घरत साहेबांचं आगमन झालंय. वेलकम तुषार दादा, आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमकांत भोईर अर्थात चपाती. ब्लॅक अँड व्हाईट काळचा एक जबरदस्त खेळाडू. सध्या आता कलरफुल अनेक नवीन फलंदाज आलेत, परंतु हेमकांत भोईरला तोड नाही. ज्या पद्धतीने ते दाखल झालेत, सातपाडीचा स्टार खेळाडू. पायाचा अपघात झाला आणि तदनंतर क्रिकेटपासून थोडेसे दुरावले, परंतु ज्यावेळेला सावली टेंभोडे विनर्सचा संघ खेळायचा त्यावेळेला ओपनिंग पेअरला जयेश म्हात्रेच्या साथीनं कोण, तर त्याचं नाव असायचं हेमकांत भोईर. आणि तेच चपाती दाखल झालेत. 40+ एक सिनियर खेळाडू. डिसिप्लिन कसं राखावं क्रिकेटच्या खेळामध्ये, ज्यांनी सातपाडीला एक आदर्श खेळाडू म्हणून पाहिलंय. पहिला बॉल सॉफ्ट हँड, नरम हाताने बॉलला पुश केलं, सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न, ह्याला म्हणतात तुम्ही कुठल्या पद्धतीने क्रिकेट खेळता. त्यांनी पाहिलं डीपमध्ये खेळाडू आहेत, आपण पहिला बॉलचा खेळ करताय, पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेशनचं काम महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळेला त्यांनी खऱ्या अर्थानं फक्त बॉलला ढकललं. त्या अनुषंगानं षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपला. सुरेंद्र आणि जतीन किणी आम्हाला सांगतात की 3 षटकांचा खेळ संपला, जिथे 20 धावा, तिसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा. 2 षटकांचा खेळ परिपूर्ण केला हरिकेशने, 1 विकेट घेत 10 धावांचा खर्च ज्यांनी आतापर्यंत केलाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया संगीत कक्षात. धन्यवाद धन्यवाद उत्कर्ष. आपण बोलणार आहोत मुख्य व्यासपीठावर. आपण एक सन्मान करणार आहोत प्रशांत जी संकेत साहेबांचा सन्मान कपिलजी पाडे यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर पाहू शकाल एक असं नाव सफाळ भागामधून ज्यांनी लेजंड क्रिकेटर मिस्टर गणेश कारभारी साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान आहे. गणेश कारभारी दादा या, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आणि प्रशांतजी संकेत साहेबांचं स्वागत आपण करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. प्रशांत दादा या. कपिलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण याचे सन्मान करतोय. साहेब चषक 2025 मध्ये प्रशांतजी संकेत साहेबांचं स्वागत कपिलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. नक्कीच मानाची शॉल पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. सर आपण इकडे आलात, आपला बहुमूल्य बेल्ट दिलात, नक्कीच धन्यवाद असेल पूर्ण कमिटीच्या माध्यमातून. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती आहेत आतापर्यंत 20. अनिल बाणे आलेत. अनिल बाणे आले, पहिल्याच बॉलला फिरवलं, अगदी पुढ्यात टाकलेला बॉल आणि पुढे टाकलेल्या बॉलवरती योग्य वळण, बॉल बाहेरच्या बाजूनं वळण घेणारा होता आणि फलंदाज जयेशसाठी तो बॉल अनप्लेएबल राहिला. चांगली गोलंदाजीची लाईन. अनिल बाणे यासाठी जाणले जातात. तांदूळ जुना तेवढा चवीला चांगला. ज्या पद्धतीने अनिल बाणे एक जुने खेळाडू आहेत, ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी, अनेक मोठमोठ्या फलंदाजांना ज्यांनी घाम फोडलाय, तेच गोलंदाज अनिल. रिव्हर्स स्विच नाही कनेक्शन होत. इथे आपण पाहतात यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, मधली यष्टी वाकवली, फर्निचर ब्रेक, गॉन. धन्यवाद डीजे मास्टर. आपण बोलूया आमच्या मुख्य व्यासपीठाकडे. एक सन्मानशील आदरणीय सन्मान्य गणेश कारभारी यांचा सन्मान अनिश गायकवाड यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अनिश यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. गणेश कारभारी साहेबांचा सन्मान. बघा, कारभारी हा नाव खूप मोठा आहे आणि कार्याला भार करणारे असे लेजंड खेळाडू मॅडम सफाळे आगरवाडी. आपण पाहतोय गणेश कारभारी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर अनिश यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आज सफाळे संघामध्ये निरीक्षक सुद्धा असतील. गणेशजी कारभारी साहेब एक लेजंड खेळाडू. त्यानंतर आपण पाहतो ज्यांनी पालघर तालुक्याचं नाव उंचावर आणलं. लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट मध्ये नक्कीच चांगला क्रिकेट ज्यांनी खेळलंय. सध्या 40+ खेळाडू आहेत. तुषारजी घरत यांचा सन्मान मुन्मय ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तुषार दादा या.
तुषार दादाचा आपण सन्मान करतोय. मृण्मय ठाकूर यांचे शुभ हस्ते आपण करतोय. तुषार जी घरत यांचा सन्मान. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळवायचं आहे प्लीज. आशिष दाखल झालेत. आशिष दाखल झाले. अनिल बानेंचा तो बॉल थोडासा कठीण राहिला. अगदी जबरदस्त गोलंदाजी, जी गोलंदाजी असायला हवी या षटकामध्ये. चौथ्या षटकामध्ये बघा कुठला तरी एक संघ मोमेंटम शिफ्ट करतो. आता मी म्हणेन की उच्चई दांडी या संघाने शिफ्ट केलंय पूर्णपणे आता दबावात बॅटिंग करणारा संघ, कारण डॉट बॉलचा भरणा वाढला. याही वेळेला बॉलला स्टीअर केलं. लॉंग ऑफचे खेळाडू वेगानं राकेश केणी क्या बात आहे, परंतु थोडीशी गाई कठीणच राहिली आणि अतिगाई संकटात नाही. ज्या वेळेला आपण पाहतात अगदी वेगानं पुढे आले होते. धावसंख्या 2 मिळाल्या इथून आणि ह्या धावसंख्या 2 ना आकार घेत 22. नक्कीच पाहू शकाल मैत्रीकरण पालघर चे धडाडे कार्यकर्ते विलक्षण जी घरे साहेबांचं आगमन झालं. वेलकम विलक्षण जी घरे साहेब, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धावसंख्या फलकावरती आहेत आतापर्यंत जर तपासून पाहिल्या तर 22. याही वेळेला आपण पाहतायत फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल पंचांनी दोन्ही हात समांतर रेषेत काढलेत. खऱ्या अर्थानं बॉल लॉंग स्टॉपला चालला होता. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू आले, त्या बॉलला त्यांनी प्रोटेक्शन दिलं आणि बघता बघता आपण पाहताय. चला पुढील होणारा सामना यक्ष 11 सफाळे आणि एका बाजूला इलियास चिंचणी. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करणार आहोत, कारण आज पहिला दिवस आहे. थोडंसं उशिरानं आपण आलो या मॅचमध्ये, परंतु आज येणारे इथून 5 दिवस आयोजकांसाठी सगळ्या काही गोष्टी थोड्याशा कठीणच राहतील. त्या अनुषंगाने वेळ महत्वाची आहे. वाह क्या बात आहे अनिल बाने. त्यांनी फलंदाजाला रीड केलं. ज्या पद्धतीने लाईन ऑर लेंथ आहे ना, ती लाईन ऑर लेंथ अत्यंत महत्वाची, जिथे आपण पाहू शकाल कन्व्हिन्सिंग लाईन. फलंदाजाला इथे मोठा फटका खेळण्याची चाहत दिली, परंतु त्या बॉलमध्ये उसळी आणि टन या दोन्ही गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. जिथे डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेला फक्त दिशा. फुलरलेनच्या बॉलला पिक केलं. हेमकांत भोईर चपाती यांचा आलाय लॉंग लेगला. हा एक महत्वाचा चौकार. संघर्षाच्या काळात, कठीण काळात न डगमगता हा चौकार त्यांनी शोधला. धावांची गती जाऊन पोहोचते. सुरेंद्र आम्हाला सांगतायत की आतापर्यंत 28 धावा. षटक संपले. 4 उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी. यक्ष 11 सफाळे, इलियास चिंचणी. नेक्स्ट मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये या टॉस साठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 28 आहेत. मृण्मय ठाकूर स्वतः एक चांगले क्रिकेटपटू याच मैदानात खेळत असतात. क्रिस्टल पार्क अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील प्रभावी राहिले. विजय प्राप्त करता आला नाही हरकत नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. सध्या षटक क्रमांक इथे सुरुवात होईल, ती म्हणजेच 5 ला. गोलंदाज तयार. प्रज्वल दाखल झालेत. शेवटचे 12 बॉल आहेत. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट अगदी मैदानाला गुदगुल्या करत आलायत. जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत राकेश केणे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मी म्हणेन की आज 40+ क्रिकेटपटूमध्ये सर्वाधिक ॲथलेटिक प्लेयर जर कुठला असेल तर आजच्या दिवसात मी राकेश केणी यांच्याकडे जाईल, ज्यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावा सेव्ह करायच्या कशा, चांगली फेकी कशी करावी, बॉलला कसं सेव्ह करावं, या सर्व गोष्टी राकेश केणी यांच्या पाहिल्या आपण. गोलंदाज तयार. धावसंख्या 29. 11 बॉलचा खेळ. हेमकांतला रंग बदलावे लागतील. हा बॉल सोडून दिला आणि पंचांकडे अगदी आपसुकतेने पाहत राहिले. पंचांचे हात बंदिस्तच राहिले जिथे डॉट बॉल आलाय. 10 बॉल आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. लढण्यासाठी 50 धावा तरी उभ्या कराव्या लागतील, कारण तुमच्याकडे देखील गोलंदाजीचा मारा चांगला आहे. यावेळेला रिव्हर्स स्विच. फटका इथे देखील नाही कनेक्ट होत. डॉट बॉल. 5व्या षटकात प्रांजल सांगतात की स्लॉक षटकाचा राजा मला म्हटलं जातं उच्चई दांडीमध्ये. आणि जबरदस्त गोलंदाजी. कसून मारा. फलंदाजांचं माइंड रीड करून मेरिट वरती गोलंदाजी, जी अत्यंत महत्वाची असते स्लॉग मध्ये. फुदरलेनचा बॉल डाऊन द ग्राउंड चाललाय समोर आणि तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. टेनिक्स बॉल म्हटलं की चांगलं टायमिंग, योग्य मिडल ऑफ द बॅट आणि षटकार. 6. इथे जर आपण तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं षटकार आलाय आणि धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते. सुरेंद्रभाई दर्शवत आहेत की आता 35.
याही वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. इथे आपण पाहत आहेत क्षेत्ररक्षक राकेश केणी. क्या बात आहे. जो मी उल्लेख करत होतो त्यांचा मगासपासनं, संघाचे सर्वाधिक उत्तम क्षेत्ररक्षक कोण तर राकेश केणी. जॉन्टी रोड्स 1992ला चांगलं फील्ड करून मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि सध्या राकेश केणी देखील आहेत ज्यांच्याकडनं बॉल जाणं कठीणच आहे. गॉम थँक्यू सो मच. वेलकम बॅक. विनय घरत आपल्याला बघायला मिळतात या स्पर्धेसाठी 5 दिवस ज्याने निमंत्रण दिलं आम्हाला. अगदी लहानपणापासून आम्ही, मला तरी वाटतं 5वी 6वीत असू, आर्यन शाळेमध्ये या मैदानात पीटीचा पिरियड असायचा आणि विनय घरत एक त्यावेळेचे क्रिकेटचे मोठे स्टार आता देखील आहेत आणि जे गायडन्स होते आमचे, आणि खऱ्या अर्थानं आपण त्या जुन्या आठवणींना ते उजाळा देतात की तुला हाफ पॅन्टवर मी पाहिलंय. आज तू जरी हातामध्ये माईक असेल तरी तुला हाफ पॅन्टपासूनचा प्रवास मी पाहिला आहे. विनय घरत थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे, जिथे षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच 5वं आणि 5व्या षटकात 35 धावा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल विलक्षण घरत भाई, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सातत्यानं आर्यनच्या मैदानावरती खूप जबरदस्त क्रिकेटपट्टू म्हणून विलक्षण घरत असतील. त्यानंतर पराग म्हणून एक फलंदाज होते, खूप चांगले क्रिकेट खेळायचे. पराग चुरी जबरदस्त क्रिकेट. 35 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल, गोलंदाज तयार. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न. अंशू, यस अंशू आपल्याला बघायला मिळतात. स्लॉग मध्ये अंशू चांगली फलंदाजी करू शकतात. सध्या 3 रन पळून पूर्ण केल्या आणि ज्या 3 रन पळून पूर्ण होत्या जिथे धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचते. 38. 5 षटकांचा खेळ संपला. उर्वरित 6 बॉल. आता 6 बॉल मध्ये किमान 15, तर मॅच मध्ये मजा येईल अगदी दुसऱ्या डावामध्ये. अरे भाई तो दिसतच नाही. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर गुणलेखन सुरेंद्र. त्यांनी दोन्ही मॅचची समरी काढली आणि राकेश केणी यांचा उल्लेख आम्हाला सांगितला की त्यांनी आतापर्यंत 4 कॅच परिपूर्ण केलेत. खूप चांगलं क्रिकेट. सध्या 5 षटकांचा खेळ संपला. 38 धावा. यक्ष 11 सफाळे आणि इलियास चिंचणी. इनिंग्स ब्रेकमध्ये तुम्हाला दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉससाठी या. पहिली रजनी आणि या पहिल्या रजनीतलं घमासान, जिथे एका बाजूला उच्छळी दांडी आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच पंकज 11 मुरबे सातपाडीचे दोन्ही चांगले क्रिकेटपट्टू आहेत यामध्ये. पहिलाच बॉल थोडासा चेंज ऑफ द पेस आणि तदनंतर ज्यामध्ये चांगला टर्न. विश्वनाथ हेही नाव अत्यंत महत्त्वाचं पालघरच्या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती, ज्यांनी दांडी संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असायचे त्यावेळेला विश्वनाथ यांचं योगदान खूप महत्त्वाचं असायचं. सध्या 40+ आहेत. यंगचीवर दांडी याही संघाला ज्यांनी खूप चांगलं प्रेम दिलंय. अनेक वर्ष आपण पाहिलेत. 39 धावा धावफलकावरती. यक्ष 11 सफाळे आणि इलियास चिंचणी. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. हा 5वा कॉल असावा. तुम्ही टॉससाठी रेडी राहायचं आहे. गोलंदाज तयार. 39 धावा धावफलकावरती आहेत. याही वेळेला चांगला बॉल. गुड लाईनला ज्या वेळेला पिचिंग होते, राजकुमार तामोरे सरांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. राजकुमार तामोरे एक मोठं नाव क्रिकेटवरचं. त्यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. केवलदादा पाटील तुमच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळेला आपण पाहतात फटका खेळला. मिड विकेटला डीप मधून प्रोटेक्शन मिळेल, जिथे आपण पाहू शकाल सिंगल आणि सिंगलला डबलमध्ये कन्व्हेन्स इथे होत आहेत. आता प्रयत्न राहील का तिसरीचा? अंशू पोहोचायचा प्रयत्न करत होते परंतु इथे नाही झाल्या. 41 धावा धावफलकावरती आहेत. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 3. जर या 3 बॉलमध्ये एक मोठा हिट आला दुसऱ्या डावामध्ये लढण्यासाठी, एक लढाऊ म्हणून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 50 लांब श्वास घेणाऱ्या राहतील. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतायत खूप चांगला स्ट्रोक खेळलाय पण जणू काही कॅचिंगची प्रॅक्टिस देत आहे की काय. योगेश पागधरे संघाचे कर्णधार तिथे कॅचला कंप्लीट करतायत. गॉन.
दम नाही कम कुणाला घाबरत नाही वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है वन साइड हीरो थँक्यू सो मच. नवीन फलंदाज जतीन दाखल झालेत. सातपाडीचे जेसी रायडर, न्यूझीलंडसाठी जेसी रायडर यांना आपण पाहिलं असेल, अगदी त्याच यष्टीचे, आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. थर्डमॅनला तिथे आमचे प्रेक्षक बसलेत, त्यांनी आग लावले मैदानाच्या आतमध्ये. जी आग तुम्ही तिथे पेटवलंय ना ती थोडीशी विझवून घ्या. तिथे आमचे प्रेक्षक असतील, व्हॉलेंटियर्स पोहोचतीलच तिकडे, परंतु तिथे प्रेक्षक जर असतील तर ती आग विझवून घ्या. चेंडूंचा खेळ झालाय. 4:41 धावांवरती स्कोर कार्ड आता थांबलंय. दोन्ही मागच्या मॅच आपण मोठ्या स्कोरच्या पाहिल्या. यावेळेला जतीन आले, त्यांच्यासाठी हा बॉल जर आपण पाहिला तर फलंदाज इथे बाद होतील. बॉलला स्क्रोल करतात पंच, म्हणजे अगदी यष्ट्यांच्या वरनं गेलाय तो बॉल. धावसंख्या 41 वरती स्थिर आणि जवळपास अर्धा संघ गारद. अर्थात आपण पाहत आहेत 5 धक्के. जतीन बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रुपेश तांडेल, चांगले गोलंदाज. पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला यक्ष 11 सफाळे आणि त्यांच्या विपक्षात संघ उभा आहे, तो म्हणजेच इलियास चिंचणी. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांसमोर 2 हात करतील आणि तो सामना बघण्यासाठी एक वेगळी मजा येईल. एका बाजूला सफाळेचं क्रिकेट. नुकताच मुख्य व्यासपीठावरती गणेश कारभारी सरांचं यथोचित स्वागत सन्मान बघायला मिळालं. नम सर देखील आपल्याला बघायला मिळतील, चांगल्या टचमध्ये आहेत. याही वेळेला आपण पाहतायत व्हाईट बॉल दिल्या पंचांनी आणि या व्हाईट बॉलच्या स्कोर कार्डनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 वरती. 42 42 धावा धावफलकावरती. अगदी शेवटचा बॉल. यक्ष 11 सफाळे एका बाजूला आपण पाहतायत इलियास चिंचणी. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण टॉससाठी या. फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत, म्हणजे व्हाईट प्लस विकेट. रुपेश तांडेल बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतात. 42 धावा 7 धक्के. नवीन फलंदाज दाखल झाले, त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन बॅट्समन अमित दाखल होत आहेत. नवीन फलंदाज यस विनय घरत एक्स्ट्रा खेळाडू आहेत मुरब्याचे, ज्यांना अनेक खेळाडू माहिती आहेत. अंशूसाठी हाही बॉल अनप्लेएबल. विश्वनाथनं शेवटचं षटक कसं हाताळावं त्यांनी सांगितले की ह्याच क्रिकेटच्या टेनिस बॉलला मी अनेक वर्ष हाताळलंय दांडीसाठी, आणि या मॅचेस मी अशा अनेक पाहिल्यात ज्या वेळेला आपण पाहतायत कठीण काळात थोडंसं प्रेशर, अंडर प्रेशर होते बॅटिंग करणारी टीम आणि त्यांना कसं आणखीन दबावात टाकायचं विश्वनाथला माहिती आहे. संपलेत 6 षटकं. 6 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपल्यानंतर पुढील मॅचचा टॉस. एका बाजूला यक्ष 11 सफाळे, त्यांच्या विपक्षात संघ आहे इलियास चिंचणी, आणि टॉस आपण करणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जेव्हा हातात बॅट धरलेली आहे, 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे, 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा, कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन दिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार, मॅच जिंकून दाखव. चला यक्ष 11 आणि एका बाजूला इलियास चिंचणी. इनिंग्स ब्रेकमध्ये कंपल्सरी आहे टॉस, त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतो की वेळ घेऊ नका. जिथे आपण टॉस करणार आहोत साहेब चषक, आणि एका बाजूला आपण पाहतात मैत्री ग्रुप पालघर, उत्तम मोरेश्वर घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि या स्पर्धेचा आपण पाहू शकाल अत्यंत महत्त्वाचा मॅच. एका बाजूला सफाळेचं क्रिकेट नमसर आपल्याला बघायला मिळतील, तर एका बाजूला इलियास चिंचणी. प्लीज आपला कर्णधार पाठवा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार तिथे दाखल झालेत.
चला विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला संघ असेल इलियास 11 चिंचणी, तर एका बाजूला यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे. हा गणेश कारभारे सर आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवा. त्याचबरोबर बघा सफाळे सरांचे कॅप्टन आले आहेत. राजकुमार तामोरे सर आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवा. इलियास 11 चिंचणी, किरण जाधव किंवा राजकुमार तामोरे सर सर आपली टॉससाठी आपल्या कॅप्टनला पाठवा. ही दक्षता घ्या. चला या टॉस साठी या. इलियास जी आपको जल्दी आना है प्लीज. टॉस साठी या कारण इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. एका बाजूला सफाळे यक्ष इलेक्ट्रिकल सफाळे या संघाचे कर्णधार आलेले आहेत. विलक्षण गरज सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होईल आणि जिथे अत्यंत महत्त्वाचा मॅच उत्तम मोरेश्वर गरज साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक साहेब चषक ही जबरदस्त स्पर्धा पालघरमध्ये नाईट क्रिकेटचं आयोजन मैत्री ग्रुपला कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हे मॅनेजमेंट केलंय. आयोजन प्रत्येक स्पर्धा आयोजकांना करता येतं. नियोजन महत्त्वाचं असतं आणि अगदी नियोजनबद्ध अशी स्पर्धा दोन कर्णधार जोडले जात आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे विलक्षण गरज एक चांगले क्रिकेटपटू आणि त्यांच्या माध्यमातून हा पुढील टॉस कॉइन स्पिन होईल. साहेब चषक एका बाजूला मैत्री ग्रुप पालघर. नमसरांचा कॉल असेल. मैत्री ग्रुप पालघरचा कॉल आणि यावेळेला मैत्री ग्रुप पालघर. विलक्षणची गरज सर प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती बसण्याची कृपा करावी. मैत्री ग्रुप पालघर. यक्ष इलेक्ट्रिकल सफाळे नमसर अत्यंत महत्त्वाचा मॅच जिथे तुम्ही टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? फर्स्ट क्षेत्ररक्षण करूया. कमीत कमी धावांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. बघूया आता समोर फलंदाजी चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. मैत्री पालघरचं हे साहेब चषकाचं आयोजन नियोजन नाईट फ्लड लाईटमध्ये आपण खेळताय. तुम्ही देखील सफाळ्यामध्ये खूप चांगल्या स्पर्धा खेळत असतात. सध्या पालघरच्या क्रिकेटमध्ये तुम्ही आलात, नाईट क्रिकेटचं आजमावताय. मैत्री ग्रुपबद्दल काय म्हणाले, आयोजनाबद्दल काय म्हणाल? इथलं आयोजन छानच असतं आणि हे तसं आवडीचं मैदान आहे. बरीच वर्ष या ग्राउंडवर खेळलेलो आहे, त्यामुळे या ग्राउंडवर खेळण्याचा आनंद आणि या ग्राउंडवर खेळण्याची जी मजा आहे ती वेगळी आहे. आणि इथे आयोजन लाईट खूप छान आहे. लाईटच्या बाबतीत विचार केला तर लाईट खूप छान आहे. बॉल पूर्ण दिसतोय फिल्डिंग करताना किंवा बॅटिंग करताना सुद्धा बॉल पूर्ण दिसतो. लाईट एकदम छान आहे. थँक्यू सो मच. इथे इलियास भाई तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? साहजिकच आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु आता बॅटिंग करायची आहे. मागचे 2 सामने आपण पाहिले हायस्ट स्कोरिंग देखील झालेत. या मॅचमध्ये थोड्या धावा कमी झाल्यात. 6 षटका ॲज एक्सपेक्ट तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? सांगायला गेलं तर सफाळा टीम एक चांगली टीम आहे. त्यांच्या गोलंदाज वगैरे चांगले आहेत, क्षेत्ररक्षण चांगले आहेत. त्यांच्या आता 2-4 यंग आता 40+ झाले आहेत. म्हणजे टीम चांगली आहे. आता बघू जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि ग्राउंड म्हणजे एक हिशोबाने आमच्या होम ग्राउंड आहे, कारण पहिले आम्ही या ग्राउंडवर फार क्रिकेट खेळलो. आता येतानाच मी नियाजबरोबर आलो. नियाजला बोललो, नियाज आपण फार वर्षांनी आयर्न ग्राउंडवर येत आहो, कारण पहिले आपला हा होम ग्राउंड होता आणि आता मैत्री ग्रुपनी ही टुर्नामेंट भरवली, म्हणून मी त्यांचे आभार मानतो का त्यांनी ही टुर्नामेंट भरून आम्हाला परत इकडे खेळण्याची संधी दिली आणि त्यांनी ही टुर्नामेंट दरवर्षी करावी ही विनंती आहे आमची. थँक्यू सो मच इलियास भाई. टॉस जिंकलेत यक्ष इलेक्ट्रिक सफाळे. फिल्डिंग निवडलं. जाऊया मॅचकडे जिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ बोईसर, युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. आणि यावेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? मोठा मासा बॅक थोडा आउट. मिथून पाकदरे गोल्डन शिकार. पाहू शकाल काय चेंडू टाकलाय आणि अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. गोल्डन डकचा शिकार झाला मिथून पाकदरे. अप्रतिम चेंडू टाकला गेला आणि क्लीन बोल्ड त्रिफळ उद्ध्वस्त. 1 धाव 1 गडी बाद. धन्यवाद. लगेच पाहू शकाल पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये एक लेजंड खेळाडू इलियासभाई पठाण आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. प्लीज आपलं हार्दिक स्वागत असेल. इलियासभाई पठाण ज्याने क्रिकेटच्या खेळामध्ये अब्बा नाव प्रसिद्धी भेटली. इलियासभाई आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जाईल. प्लीज या. नक्कीच साहेब चषकामध्ये आपला सुद्धा वेलकम असेल. मनोहर नमसर आपला सुद्धा वेलकम असेल. आणि सन्माननीय बघा मैत्री ग्रुपचे एक धडाडीचे कार्यकर्ते विलक्षणजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. इलियासभाई पठाण यांचा सत्कार, याची सत्कार आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. यतीनजी घर
विलक्षणजी घर साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय यावेळी सन्मानित केलं जातं इलियासभाई पठाण. आणि नक्कीच साहेब चषकाची ही न्यूज आहे ना उद्या नक्कीच पेपरामध्ये येईल, कारण की पाहू शकाल एक जर्नलिस्ट सुद्धा आहेत इलियासभाई पठाण. उद्या एक मोठी हेडलाईन असणार आहे साहेब चषकाची, आपण उद्या वाचायला विसरू नका. बोळे मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक मार्ग असतो, 43 धावा डिफेंड करायचे, पण तू काय सुरुवात झाली रुपेश तंडेल यांच्या माध्यमातून पहिल्याच षटकामध्ये दुसरा चेंडू गडी बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल यावेळी फ्लिक केलाय हेमकांत बोरी चेंडू खाली आल्या पावले माघारी पाठवलं गेलं. बॅटर बॅक टू आउट, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. पहिल्या षटकामध्ये का हादरे दिलेत बघा. सामना सहजा पंकज मुरबे संघ सुद्धा सोडणार नाहीये. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद. काय सुरेख दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज बनण्याची संधी आहे गोलंदाज रुपेश कडे. ऑन हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भाऊ म्हणजे प्रज्वल आलेत. प्रज्वलला नक्कीच वरती पाठवलं गेलं, थोडीशी वेगळी प्लॅनिंग म्हणावी लागेल. उच्छरी दांडी असं कडून बघा. कॅप्टन अजूनही डगआउट मध्ये आहे योगेश पागदरे, छोट्या स्वतःला थांबवून ठेवतोय. हॅट्रिक वर गोलंदाज रुपेश तंडेल ऑन हॅट्रिक. 1 धाव 2 गडी बाद. सगळ्यांची नजरा मैदानाच्या आतमध्ये. हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. ऑन हॅट्रिक रुपेश. हॅट्रिक रुपेश साठी तयार झाला पाहिजे. काय सुरेख चेंडू मध्ये आणणारा चेंडू, आणि या प्रजलला समजला नाहीये, आणि सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद. रुपेश तंडेलची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो, तयार नक्की झाला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी, काय सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली, आणि पहिला गोलंदाज ठरलाय साहेब चषकामध्ये ज्याने टिपलेत सलग 3 विकेट. हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज. धन्यवाद. रिप्ले मध्ये पाहू शकाल काय चेंडू टाकलाय. बॉल ऑफ द नाईट, चेंडू ऑफ द नाईट म्हणावा लागेल. काय सुरेख चेंडू बघा. डावखोरा गोलंदाज आहे, वेगवान आहे, कटर गोलंदाजी करतो, परंतु काय सुरेख चेंडू. शेवटचा जो चेंडू होता ना अप्रतिम होता. बॅटर हलक्या बॅटे खेळायचा, परंतु चेंडू पडल्यानंतर बॅट आणि पॅड मध्ये एवढा गॅप होता की चेंडू रस्ता भेटून यष्टावर जाऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. अप्रतिम गोलंदाजी बघा. 20 ते 22 वर्षामध्ये पदार्पण केलं टेनिस क्रिकेटमध्ये. तदनंतर बघता बघता 40+ ओलांडला. तदनंतर काय क्रिकेट खेळतोय अंकुश तरे. अंकुश तरे आमच्याकडे यायचंय. अंकुश फर्स्ट एड बॉक्स आणलेला आहे, आपण यूज करून घ्या प्लीज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत पंकज मेहर आलेत. 1 धावावर 3 गडी बाद. पहिला षटक मार्ग स्वतः बनवायचे, अजूनही 42 येणारे चेंडू तब्बल 32. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. त्यावेळेस ऑप्शनला फटका खेळला, तिकडे खेळाडू खूप वेगाने आले, चेंडूला फील्ड केलं, फेकी केली, चेंडू गॅदर झालाय का, पण यावेळेस खूप वेगाने बॅटर धावलेत. हरिकेश मेहर. आपण सांगतो ना की क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतं, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरी सुद्धा दम लागतं. यावेळेस हरिकेश मेहर क्षमतेपेक्षा जास्त धावलेत आणि 1 धाव परिपूर्ण केली आहे. धावसंख्या 1 सरसावते 2 अंकावर. बघा दोन्ही संघांना आपण 1 DRS देतोय. बिमर चेंडू आणि रनआउट साठी आपण ते यूज करू शकता, परंतु ते तुम्हाला यूज करे 15 सेकंदाच्या आत तुम्हाला तो DRS घ्यायचा आहे. 15 सेकंदाच्या आत तुम्हाला तो DRS घ्यायचा. जर त्याच्यावर जर तुम्ही वेळ घेतला तो DRS तुम्हाला देण्यात येणार नाहीये, हे आपण लक्षात घ्या. एखाद्या बॅटरनी जर DRS घ्यायचं तर मध्येच घ्यायचं, बाहेरून कॉल आल्यावर DRS घ्यायचा नाहीये, हे आपण लक्षात घ्या. कारण की प्रत्येक वेळा आपण पाहतोय खूप साऱ्या टुर्नामेंट बाहेरून कॉल केलेला DRS घेतला, परंतु तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, तुमचे डोळे तुमचं अंग पूर्ण मैदानाच्या आतमध्ये असतो, तुमचा माइंड चालणं खूप गरजेचं आहे. 5 चेंडू 2 धावा 3 गडी बाद. पहिला षटक मार्ग असतं, काय गोलंदाजी करतो रुपेश. स्ट्राईकवर यावेळेस हरिकेश. सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता, स्वतः रुपेश तिकडे पोहोचला, परंतु 1 धावणी धापळ पुढे संस्थामध्ये पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीने धावा धापळकावर आहेत 3.
3 गडी बाद. येणारे 5 षटक बनवायचे 40. आपण पाहतोय साहेब चषक 2025. मास्टर अप्रतिम अप्रतिम सामने आपण पाहतोय बघा. जे नौके खेळाडू मैदानाच्या बाहेरून पाहतायत त्यांना शिकण्यासारखं खूप सारे या आजच्या दिवसामध्ये आहे. आजच्या रात्रीमध्ये पालघर तालुक्यामधले पालघर डिस्ट्रिक्टमध्ये लेजंड खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी खूप सारे मैदानं गाजवलेत. मागील 7 ते 8 वर्ष पाहिलं तुम्हाला युट्यूब वाहिनीवर तुम्ही स्वतःला पाहतात. परंतु ज्या काळी हे खेळाडू खेळायचे त्या काळी मैदानं चांगली नव्हती, शूज नव्हते, ट्रॅक नव्हते, चांगले चेंडू नव्हते, चांगले बॅट नव्हत्या. परंतु त्या काळी या प्रत्येक खेळाडूने आपलं नाव गाजवलंय. पालघरचं नाव पूर्ण महाराष्ट्र बाहेर सुद्धा केलंय. असे खेळाडूची बघण्याची संधी तुम्हाला दिली गेली आहे ती म्हणजे साहेब चषकामध्ये आमच्या कमिटीच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज पाहू शकता गोंधीबाग सजवता मिस्टर अमित. बघा आज यतीन पाटील नाही आहेत मुरबे संघामध्ये. त्याची कुठे ना कुठे कमी खळली आहे बॅटिंग मध्ये. परंतु ज्या प्रकारे पंकजीने मुरबे संघ खेळतोय त्याची कमी जाणवत नाहीये. यावेळी पाहू शकाल थोडासा स्क्वेअर मारा केला गेला. पंचाने दोन्ही हा समांतर केले. धावा एक अवांतर येईल. धावफलक एक पुढे 4 धावा. बघा जेव्हा तुम्ही लो स्कोरिंग सामना डिफेंड करतात एक्स्ट्रा गोलंदाजी तुम्हाला वाचवावी लागते. यावेळेस व्हाईट बॉल टाकला गेलाय, एक्स्ट्रा चेंडू टाकला गेला, एक्स्ट्रा धाव खर्च केले गेले. धावसंख्या 4 आता बनवायचे 39. येणारे चेंडू असतील 30. लोअर फुल टॉस बॉल ऑफ साइडला फटका खेळला गेला. डीप लॉंग ऑफला खेळाडू खूप वेगाने जातो. चेंडूला फील्ड करायचा प्रयत्न केला जाईल. थोडासा फंबल झाला चेंडू परंतु निघून जातो सीमारेच्या पार. हार आहे. साहेब चषक चौकार 4. हल हल छिक हल लगेच पाहू शकाल धाबा दाफर कवर आहेत 8. दुसरा षटक मार्गस्थ. पहिला चेंडू वाईट टाकला त्यानंतर एक चौकार आलाय. लोअर फुल टॉस बॉल होता. पाहू शकाल हलक्या बॅटने नक्कीच खेळलाय. खोदून काढायचा प्रयत्न होता. एक सिंगल धावाने धावफलक 1 नंबर सरसावते ती म्हणजेच 9 अंकावर. बघा धावा धावफलक 9 आहेत. दुसरा षटक मार्गस्थ. 2 मध्ये 6 धावा खर्च केला. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 34. 28 चेंडू 34 धावांची गरज. ऑफ साइडला फटका खेळला गेला की आपण चेंडू खेळाडू येतात. जयेश चेंडूवर आले. चेंडूला फील्ड केलं. एकेरी धावाने नक्कीच समाधान मानावं लागेल. फेकी सुरेख केली. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न करणार नाहीये दोन्ही बॅटर. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावत डबल डिजिट मध्ये 10 अंकावर. आता बनवायचे 33. सामना रंगतदार होईल. बघा लो स्कोरिंग सामना आहे परंतु ज्या प्रकारे सुरुवात झाली होती रुपेशच्या माध्यमातून एक आशा उजागर केली होती परंतु इकडून दबाव दोन्ही संघांवर समसमान असणार आहे. दोन्ही संघांचा विजय नक्कीच प्रयत्न असणार आहे. जो संघ विजय होईल नक्कीच सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. हलक्या बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. बघा हरिकेश जास्त प्रयत्न करत नाही मोठे फटके खेळण्यासाठी कारण की पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्गस्थ आहे. त्यांना माहिती इकडून सिंगल धावा जरी जमा केले चांगली भागीदारी केली तर सामना विजय होऊ शकतात. त्यांना माहिती आहे की 3 मुख्य फलंदाज बाद झालेत. मिथुन पागदरे बाद झाले. त्यानंतर पाहू शकाल बाद झाले फलंदाज मिस्टर प्रज्वल बाद झाले. कुशल बाद झाले. यावेळेस फेकून दिला टीप मध्ये खेळाडू आलाय. चेंडू खाली टीपला झेल. कल्पेशने फलंदाज होतोय फेल. बॅक टू डगआउट. पंकज मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन योगेश पागदरे छोट्या बॅटिंग साठी आलाय.
जबाबदारी असणार आहे. कॅप्टन नॉक त्याला खेळावे लागेल. 11वर 4 गडी बाद. बघा फुटबॉल स्कोर नाहीये किंवा हॉकीचा स्कोर नाहीये, हा क्रिकेटचा स्कोर आहे. 11वर 4 गडी बाद. 32 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू असतील 25. पाटील नेटवर्क युट्यूब लाईव्ह वाहिनीवर आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने कपिल पाटील आणि बंटी कुंभार असे 2 कॅमेरावर पाहू शकाल. पियुष आमच्या बरोबर आहेत. ऑनलाईन स्कोरर ऑफलाईन स्कोर पाहू शकाल आमच्या बरोबर आहेत मिस्टर सुरेंद्र यादव. जतीन किनी ऑनलाईन ऑपरेटर आमच्या जोडले गेलेत. सध्याच्या घडीमध्ये पाहू शकाल उत्सव मिश्रा. रॅबिटचे खूप चांगले मित्र आहेत आणि त्याचा फेवरेट प्राणी रॅबिट आहे. असे उत्सव मिश्रा आमच्या बरोबर जोडले गेलेत. नवीन बॅटर कॅप्टन योगेश बॅटिंगसाठी आलाय, तो म्हणजेच 6व्या क्रमांकावर. 32 ची गरज. 25 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुलटॉस बॉल चॉप करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल चेंडूला फील्ड केले, पैकी केली डायरेक्ट हिट इज डेंजरस आणि फलंदाज हरिकेश मेहर दुर्भाग्यरित्या बॅक टू डगआउट. बघा एखाद्या खेळाडूला रनआउट होणं पत्करत नाहीये. स्वप्नामध्ये सुद्धा विचार करत नाही की धावची होते, परंतु यावेळेस धावची चालाय. कॉलिंग खराब होती, खेळाडू तिकडे होते, त्याच्या हातामध्ये चेंडू आला. हरिकेश मेहर पुढे ससावले होते, परंतु खेळाडूंनी चांगली फेकी केली आहे आणि यावेळेस धावची चर्वामध्ये हरिकेश मेहर बॅक टू डगआउट. मोठा हाताला लागला, मोठा गडी बाद झालाय. 5 गडी बाद 11 या अंकावर. येणारे 24 चेंडू बनवायचे अजूनही 32. मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. धन्यवाद डीसी मास्टर. नक्कीच गुणलेखकाची भूमिका पार पाडतात सध्याच्या घडीत सोहेल अन्सारी, ज्यांचे हात लई भारी आणि गुणलेखकाची भूमिका पार पाडतात आमच्या बरोबरीने आहेत. 24 मध्ये 32 ची गरज आहे. 8 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठावी लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल बाणे बॅटिंग साठी आलेत. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे. बघा मागील सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर एका संघाने 101 बनवले होते मुरबिया संघाने आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 91 बनवले होते उच्छली दांडिया संघाने आणि या सामन्यामध्ये 42 बनवले पंकज मुरबे या संघाने आणि त्याचा पाठलाग करत 11वर 5 गडी बाद. हे क्रिकेटचा खेळ आहे, कधीही रंग बदलतोय आणि यावेळी रंग बदलताना आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये. लोअर फुलटॉस बॉल ऑफसाइडला नक्कीच खेळलाय. डीप मध्ये खेळाडू असतील चेंडूवर आले ते हेमकांत भोईर चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. नक्की तुषारजी घरत साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याच्या माध्यमातून फ्लड लाईट पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार फ्लड लाईट प्रोव्हाइड केले गेले. विराट शोरूमचे प्रोप्रायटर सुद्धा आहेत. रुपेश तंडेल ज्यांनी मागील षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 3 आणि सलग हॅट्रिक विकेटमध्ये 3 गडी बाद केले. आता बनवायचे विजयासाठी 23 मध्ये 31. ओहो हो काय चेंडू टाकलाय, काय चेंडू टाकलाय. पूर्णपणे बीट केला बॅटर योगेश पागदरेला. रुपेश तांडेल यावेळेस नकेल खेचतोय असं म्हणावं लागेल बॅटरीच्या नाकामध्ये. काय सुरेख गोलंदाजी करतोय. सुरेख सुरेख आपल्या स्पूलमध्ये 8 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केले, 3 गडी बाद केले गेले. परत एकदा ऑफच्या बाहेर वाईड यॉर्कर. बघा सुरेख लाईन लेंथ यावेळेस पाहू शकाल टाकत असताना अप्रतिम. बघा लो स्कोरिंग सामने सोहेल अशा प्रकारे पाहायला भेटतात. एखादं मोठे जेव्हा धावफळक लगातार समोरचा संघ अटॅक करतो, पण लो स्कोरिंग सामन्यामध्ये एक माइंडसेट वेगळा असतो की आपल्या सिंगल धावा करायच्यात. परंतु इकडे अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली तर कुठं दबाव नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करायला संघ सुद्धा असतो आणि यावेळेस आहे. ऑफसाइडला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडूला सज्ज केला गेला. चेंडूवर खूप वेगाने आले, चेंडूला फील्ड करतात. एक धावून नक्कीच समाधान मानावं लागेल. एक धाव सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आणि या स्पर्धेचे जे नियम आहेत ना ते कंपल्सरी चेस. तुम्हाला इकडून 30 धाव बनवावेच लागतील. येणारे चेंडू 20 मध्ये बनवायचे 30. मध्ये
लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला फटका नक्कीच खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे प्रत्येक सज्ज झाले. चेंडूला फील्ड करतात थोडंसं फंबल झालेत. यावेळी दुसऱ्या गोष्टीचा प्रयत्न वाईट थ्रो केला. खराब फेकी म्हणावे लागेल. बघा यावेळी एकेरी धावा तिकडे 2 धावा आल्या आणि बघा एक धावासाठी मैदानाच्या आतमध्ये धडपड चालू आहे. 19 मध्ये बनवायचे 28. 19 चेंडू 28 धावांची करायचा. 19 बॉल 28. सामना रंगतदार झालाय. 43 धावा डिपेंड करत असताना काय गोलंदाजी राहिली आहे. पंकज 11 मुरबे या संघाकडून अप्रतिम गोलंदाजी. यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच आलाय. निर्धाव चेंडू. 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची गोष्ट केली तर प्रत्येक षटकामध्ये 5च्या सरासरीने 15 धावा आल्यात आणि गडी बाजूला तब्बल 5. येणारे 18 चेंडू बनवायचे 28. प्रत्येक षटकामध्ये पाहिलं ना तर सरासरी तुम्हाला गाठावे लागेल 9.37 सरासरी गाठावे लागेल. 9.67 33 माफ करा 9.33 सरासरी गाठावे लागेल. 3 षटकं बनवायचे 28. नक्कीच पाहू शकाल टीम हँडल करतायत पंकज 11 मुरबे. 17 मिनिटाचा कालावधी अजून बाकी आहे. तुम्हाला 2 षटकही परिपूर्ण करायचे आहेत. बघा 3 षटकं परिपूर्ण केले मात्र 8 मिनिटांमध्ये परिपूर्ण केलेत. काय टायमिंग राहिला याचं कारण हे राहिले की एकही चेंडू मैदानाच्या बाहेर गेला नाहीये. विकेट्स नक्की झाले. लागोपाठ डॉट बॉल आले. त्या अनुषंगाने मात्र 8 मिनिटांमध्ये 3 षटकं परिपूर्ण केलेत. अमित यावेळेस वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतात मिस्टर अमित. अजूनही पाहू शकला 18 मध्ये बनवायचे 28. सामना अजूनही बदलू शकतो. योगेश पागदर आणि अनिल बाणे मैदानाच्या आतमध्ये आहेत. अमित आला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मागवा सज्ज होईल. पहिला चेंडू ऑफ साइड खेळायचा प्रयत्न होता. पॉईंट मध्ये अंशु मेहर आहे. चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. बघा दोन्ही किनारपट्टीचे संघ आहेत. एका बाजूला पाहू शकाल दांडे उच्छळी संघ तर एका बाजूला पाहू शकाल पंकज 11 मुरबे. ज्यामध्ये आपण पाहू शकाल नांदगाव असेल नांदगाव आणि मुरबे असे खेळाडू नक्कीच नेमले गेले. बघा प्रत्येकाला आपण पाहतोय 40+ माध्यमातून एरिया वाईज खेळाडूंना डिवाइड केले गेले. यानंतर यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे विरुद्ध इलियास 11 चिंचणी या 2 संघांमध्ये लढत असणार आहे पुढील सामन्यामध्ये. कुणाल जाधव थोडी चर्चा करतात तुषार घरत बरोबर सामन्याचा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न होता. बघा उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना पवनसुत नवळी मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. परवा आहे तुषार नक्कीच थोडंसं प्लॅनिंग करतायत आणि आर्यन म्हणलं की पालघरकरांचं एक होम ग्राउंड आहे. ऑफ साइडला फटका सुरू खेळलाय. डीप मध्ये खेळाडू असतील हेमकांत भोईर मॅनफ्रॉम सातपाटी. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. आजची रात्र आपण पहिली पाहतोय. नक्कीच उद्या दुसऱ्यात असणार आहे. उद्यापासून 1 गाव 1 फॉर्मॅटला सुरुवात होईल या स्पर्धेमध्ये. धावसंख्येत फरक लगावली गेली तब्बल पाहू शकाल 17 धावा 17 लॉस ऑफ 5 विकेट. पंधरा चेंडून 26 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी चॉप केले गेले. बघा सिंगल धावांनी धावपळ पुढे घेऊन जातात. दोन्ही बॅटर सेट होण्याचा प्रयत्न करतात. जयेश तिकडे आहे थोडासा खाली राहिला चेंडू म्हणजे चांगल्या रीतीने चेंडूला फील्ड केले गेले. एक सिंगल धाव नक्कीच आली. आता 14 मध्ये 25 धावांची गरज आहे. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 18 अंकावर. षटक क्रमांक पाहू शकाल 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. 4था षटक मार्क असत आहे. 14 मध्ये 25 अजूनही सामना बनवू शकतो. इकडून जर 1-2 मोठे फटके आले तर कॉन्फिडेंटली बॅटर चेस करू शकतो. परंतु इकडून जर एखादा विकेट आला तर कुठे कुठे दबाव अजून वाढेल दांडी उछळी या संघावर. यावेळी सॉफ्टवेअरच्या बाहेर पंचाने दोन्ही आज समांतर केले. धावा एक अवांतर येईल. धावपळ इकडे सचावते. व्हाईट बॉल. बघा डीआरएस बिमर नो बॉल आणि रनआउट साठी ही दक्षता आपण घ्यायची. डीआरएस तुम्हाला दिले गेले एक परंतु बिमर चेक करण्यासाठी आणि रनआउट साठी हा डीआरएस आहे ही दक्षता घ्या. व्हाईट बॉल पंचाने दर्शवला. धावफलक इकडे सचावते 19 अंकावर. आणि असं जे नियम आहेत तुम्हाला कंपल्सरी धावा चेस करावेच लागतील. जय नाईक मुख्य पंच आणि जाकीर खान स्क्वेलिक पंच आहेत.
धवल मेहर आमच्या बरोबर तिसरे पंच भूमिका पार पाडतायत. 3 पंच ऑफिशियल नेमले गेले या स्पर्धेमध्ये. धावसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचते 19 अंकावर. यावेळेस फक्त दिशा दिली, टाइम केला होता चेंडूला. बघा गॅपमध्ये चेंडू खेळायचा प्रयत्न होता, तिकडे कल्पेश आहे चेंडूला फील्ड करतायत. चेंडूला फील्ड केलं, फेकी पाहू शकाल केली आहे. विकेट किपर लियाकत त्याच्या हातामध्ये एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. 23 मध्ये 23 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असेल 13 मध्ये 23 ची गरज. मध्ये 23 ची गरज. तसं बदल करतात क्षेत्रक्षामध्ये डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळ ठेवले गेलेत. यावेळेस बघा ऑफिसच्या बाहेर चेंडू होता, हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या हाती कडे नक्कीच लगावली, चेंडू पाहायला प्रयत्न झालाय, चुकी झाली आहे. हेमकांत भोईरकडून आउटफील्ड थोडी तिकडे खराब आहे. चेंडू पडला तर चेंडू खाली राहिला, पाहायला चेंडू प्रत झालाय. बघा गुणवंत अशी चेंडू पाहायला प्रत झाला. जर चेंडू चुकला असता कुठं ना कुठं चौकार आला असता. यावेळेस 2 धावा नक्कीच वाचल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 अंकावर. आता बनवायचे 12 मध्ये 21. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. बघा 11 मध्ये 5 गडी बाद होते. तिकडून पाहिले 11 धावांची पार्टनरशिप झाली आहे. ही पार्टनरशिप खूप मुख्य राहिली आहे. दांडी उच्छळी या संघाला. 12 मध्ये 21 ची गरज. 43 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु काय सुरेख गोंदी राहिली आहे पंकज 11 मुरबे या संघाकडून. चला स्पीड अप करायचा प्लीज. दबाव निर्माण केला होता रुपेशने. काय षटक टाकले रुपेशने, 2 षटक टाकली. धावा मात्र खर्च केला रुपेशच्या माध्यमातून पाहिलं तर 7 धावा त्यांनी 3 गडी बाद केल्या. अमितनी 2 षटक टाकली, 15 धावा त्यांनी खर्च केल्या, गडी बाद केले. त्याच्या षटकामध्ये सुद्धा पाहू शकाल आपण 2 गडी बाद झालेत. 12 मध्ये 21. एक गडी बाद नक्कीच अमितने केलाय. आणि 12 मध्ये 21 ची गरज. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. गुणी दिमाग पाहू शकाल लियाकत कादरीला इंट्रोड्यूस केला जाईल. 12 मध्ये 21 ची गरज. बघा 2-1-1-2. 12 जर उलट केलं 21 होता, 21 ला जर उलट केलं तर 12 होत आहेत. पियुष आमचे स्कोर आम्हाला सांगत असताना 12 मध्ये 21 ची गरज. फुलटॉस बॉल, फटका तर फसलाय, चेंडू खाली खेळाडू आलाय आणि पाहू शकाल चुकी केली आहे. अनिल बाणेला या क्षणामध्ये जीवनदान देणं किती मोठी चुकी घडू शकते. फुलटॉस बॉल होता, लॉफ करायचा प्रयत्न होता, चुकी झाली होतीये, परंतु खेळाडू तिकडे त्यांच्याकडून झाली चुकी. रिप्ले मध्ये पाहू शकाल चेंडू खूप उंच गेला, लाईट्स खूप सुरत लगावले गेला, फ्लड लाईट खूप चांगली आहे, चेंडू खाली आला परंतु तो दूर राहिला, चेंडूच्या जवळ गेला होता, हातामध्ये चेंडू हातांच्या बोटाला चेंडू लगावला आणि कॅच ड्रॉप. आपण सांगतो जीवनामध्ये 2च दान करावे, एक तर कन्यादान, दुसरं रक्तदान. कुठल्याही बॅटरला जीवनदान देणं खूप कठीण ठरू शकतं आणि यावेळेस जीवनदान दिलाय. आता बनवायचे 20, येणारे चेंडू 11. इकडून जर अनिलचे बॅट लगावली, अनिलने जर सामना जिंकून दिला तर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे, कारण की झेल आला होता, झेल टिपला नाहीये. यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, परिस्थिती निर्माण झाली आहे. हेमकांत भोईर चेंडू खाली आलाय आणि हेमकांत भोईर करतोय चुकी आणि जखमेवर मीठ चोलणार हा आलाय चौकार. हा पलटवार योगेश पागधरे च्या बॅट मधून 4. बघा यावेळी चुका घडल्यात. पहिल्या चेंडूवर झेल सुटला, हेमकांत चेंडू खाली आले होते. हेमकांतच्या मनामध्ये सुद्धा विचार होता की पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय, या चेंडूवर झेल टिपणं गरजेचं आहे. जगल झाले आणि यात पाहू शकाल तिसऱ्या अटॅम्प मध्ये झेल टिपता आलं नाहीये, पडले आणि चेंडू निघून गेला असतात सीमारेच्या पार चौकार. सोहेल या क्षणामध्ये तुम्ही बॅटरला जीवनदान देणं आणि चौकारणं खूप महाग ठरू शकतं. आपण सांगतो ना की क्रिकेटचा मंत्र राहिलाय, टेक द कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस. आणि यावेळी 2 झेल सुटले बॅक टू बॅक आणि 5 धावा सुद्धा आल्यात आणि दोन्ही सेट बॅटर. बघा लहान इनिंग खेळतायत. आता 10 मध्ये 16 ची करायचा.
लहान इनिंग तुम्ही खेळतायत, लहान भागीदारी झाली आहे, पण ही भागीदारी खूप महत्वपूर्ण आहे. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंगसाठी आले होते योगेश आणि अनिल बाणे. 11 वर 5 गडी बाद होते. तिकडून पाहिलं तब्बल 15 धावांची 16 धावांची पार्टनरशिप झाली आहे. आता 10 मध्ये 16ची गरज आहे. 10-16चा हा लक्ष असणार आहे. फुलटॉस बॉल आला, कार्पेट खेळला गेला डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये खेळाडू खूप दूर चेंडू निघून जातो सीमारीच्या पार. अजून एक साहेब चषक चौकार. योगेशच्या बॅट मधून पलटवार 4. मास्टर बघा आपण आर्यन क्रिकेट क्लब साहेब चषक 2025 पाहतोय. मैत्री ग्रुप द्वारा आयोजित स्पर्धा. उद्याच्या दिवसामध्ये एक गाव एक फॉर्मॅट असणार आहे. पहिला सामना जागमाता रावळे आणि मॉडर्न शिरगाव मध्ये असणार आहे. उद्या 4:30 वाजता रिपोर्टिंग, 4:45 वाजता टॉस आणि 5 वाजता पहिला सामना सुरू होईल. यावेळी पाहू शकाल एक सिंगल धावले. बघा चुका नक्कीच होत आहेत, आणि 22च्या मध्ये एक धाव नक्कीच आली आहे. आता 8 मध्ये 11ची गरज आहे. 8 चेंडू 11 धावांची गरज. 32 धावा दाखल. 4.4 चेंडूचा खेळ संपला गेला. काय सुरेख पार्टनरशिप बनावी लागेल. 21 धावांची भागीदारी केली आहे दोन्ही बॅटर्सने. प्रत्येक प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये सामना पाहण्यासाठी आलाय आणि सगळ्यांची नजरा मैदानाच्या आतमध्ये. परंतु लियाकत कादरीने सोहेल काम केला होता, खेळाडूने साथ दिली नाहीये. आवाज आता एखादा चेंडू जरी खराब पडला, खेळाडूची साथ असली तर सामना बनू शकतो, आणि एखाद्या गोंधळ साथ जर खेळाडूची भेटली नाही तो गोंधळ सुद्धा कुठं कुठं हसतो होतो. तसं दबावामुळे तो सुद्धा येतोय, आणि दबाव आहे लियाकत कादरी. पण लियाकत कादरी कमबॅक करणारा गोलंदाज आहे. खराब चेंडू लॉफ केला. डीप मध्ये खेळाडू आहे, आणि यावेळेस हा आलाय अनिल बाणेच्या बॅट मधून. पंचदशोधी चौकार की षटकार, आणि यावेळेस साहेब चषक षटकार. झेल सुटला होता या षटकाचा. पहिल्या चेंडूवर मिस्टर अनिल बाणे यांचा, आणि अनिल बाणेंनी ठोकलाय षटकार. बॅटिंग करणाऱ्या संघाने यावेळेस रिव्ह्यू घेतलाय बिमर चेक करण्यासाठी. बिमर चेक करण्यासाठी आपण पाहू शकाल DRS चा यूज केला जातो, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. बघा एक रिव्ह्यू दोन्ही संघाने आपण दिलाय, रनआउट साठी आणि बिमर चेंडूसाठी. आणि यावेळेस पाहू शकाल आजच्या दिवसामधला पहिला बिमर चेंडूचा चेक करण्यासाठी पाठवलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. पाहू शकाल हळूवारीत्या पाहिलं जातं, दाखवलं जाईल काय घडलंय. दूध का दूध पाणी का पाणी. पाटील नेटवर्क की टीम याच्या माध्यमातून दाखवलं जात. खूप बघा दोन्ही अँगलने चेक केले जातील, कारण की 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने आपण स्पर्धा लाईव्ह दाखवतोय. थोडासा विलंब नक्कीच होतोय. पाटील टीम आपल्यावर काम करते. बघा क्रुशियल मोमेंट आहे, कारण की हा सुद्धा चेंडू इम्पॉर्टंट असणार आहे. दाखवलं जातोय कौस्तुभ मिश्रा आमच्या बरोबरीने. साहेब चषक 2025 आदरणीय सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय, त्यांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा आपण पाहतोय. आणि आजची पहिलीच रात्र. 40+ च्या प्रत्येक खेळाडूला एक चांगली बना दिली. फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या संघानेच DRS गमावतोय. आता 7 मध्ये बनवायचे 5. 7 चेंडू 5 धावांची गरज. फेअर डिलिव्हरी सर. आणि 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5वा षटक मार्गस्थ आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. या षटकामध्ये तब्बल धावांची जर गोष्ट केली ना, तर या षटकामध्ये धावा आल्यात आपण पाहू शकाल 16 धावा आल्या. 2 चौकार 2 सिंगल आणि 1 षटकार. 7 मध्ये 5 ची गरज. अनिल बाणे प्रत्येक स्ट्राईकवर. लियाकत कादरी चा पुढचा चेंडू. लोअर फुटबॉल बॉल ऑन साइडला खेळला गेला. जयेश खूप वेगाने पुढे आले. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू अडवला, परंतु 2 धावा वेगाने परिपूर्ण करतील दोन्ही बॅटर. बॅकअपला खेळाडू नक्कीच पोहोचले, परंतु काय अप्रतिम हा षटक राहिला असं म्हणावं लागेल. बघा 2 संधी आल्या होत्या, 2 झेल सुटले, त्यानंतर 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल 1 दुहेरी धाव. या प्रकारे तब्बल 18 धावा आल्या.
या सामन्यामधला पलटवार करणारा हा षटक पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये घडलाय. 6 चेंडू आणि 3 धावांची करायचा. 6 मध्ये बनवायचे 3. हा सामना जिंकण्यासाठी दांडी उच्छळी संघ एका बाजूला धावांचा पाठलाग करतो, एका बाजूला पंकज इलेव्हन मुरबे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचे नियम आहे. स्पीड अप करा प्लीज. चला स्पीडअप करा. 6 मध्ये 3 ची गरज अजून आपल्याला 3 सामने आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे आहेत. 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. जतीन आहेत नवीन गोलंदाज. 6 चेंडू 3 कंपल्सरी चेस. परंतु सोहेल बघा या सामन्यामध्ये रुपेश तंडलने नक्कीच इम्प्रेस केलं. लो स्क्रीन डिफेंड करायची ते काय षटक त्याने टाकले. हॅट्रिक विकेट त्याने घेतली. ऑफ साईडला नक्कीच कार्पेटला रोड करत खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. चोडला फील्ड करतील. चोडला फील्ड केला. योगेश पुढे ससावला. धाव घेण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणामध्ये नकार दिला अनिल बाणे. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. आता 5 मध्ये 2 करायचा. 5 रन्स. परंतु हे 2 धावा सुद्धा तुम्हाला बनवायचे. अजूनही सामना बनवू शकतो. ज्या प्रकारे पहिला षटक टाकला होता रुपेशने त्या प्रकारे अंतिम षटक टाकावे लागेल जतीन यांना. इकडून विकेट जरी आली ना तर तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील. बॅटरला तुम्हाला डॉमिनेट करावं लागेल. सामन्यामध्ये परत एकदा पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते पंकज इलेव्हन मुरबे या संघाला. 5 मध्ये 2 करायचा. 41 धावा फलकावर. थोडासा बदल करता क्षेत्रक्षणामध्ये डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे बघा. फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू लगावला गेला. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू आहे. पॉईंट थोडंसं वरती ठेवलं गेलंय. स्लिप ऑफ थोडंसं वरती लगावलं गेलं बघा. भविष्यकाळ डीप लॉंगॉनला खेळाडू आहे. उलटा आणि यावेळी दांडी खूप केली आहे. हा क्षण हा चेंडू कमबॅक करण्याची संधी असेल. 6वा गडी बाद झालाय. आता 4 मध्ये 2. 4 चेंडू 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. एक दबाव वेगळा असणार आहे कारण की नवीन बॅटरला इकडून सिंगल धावा घ्यायची गरज आहे. योगेशला स्ट्राईकवर आणण्याची गरज आहे परंतु यावेळेस गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हुसेन. दबाव असणार आहे बघा. सामना कधी रंग बदलू शकतो. आपण सांगतो ना की भारतीय राजनीती, भारतीय सरडा आणि क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलू शकतो. असा रंग बदलणारा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4 चेंडू मध्ये बनवायचे 2. अनिल बाणेने चांगली इनिंग साकारली. शेवटच्या क्षणामध्ये पाहू शकाल दबाव निर्माण झालाय. 4 मध्ये 2. 4-2चा खेळ कुठे जाईल. 4-2-2-4 कोण करेल पलटवार याचा प्रश्न सगळ्याच्या मनामध्ये घर करतोय. याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये बघा. अनिल बाणेचा विकेट आला. बॉडी लँग्वेज पंकज इलेव्हन मुरबे संघाची चेंज झाली आहे. चला स्पीडअप नक्कीच करायचं परंतु क्रुशल सामना आहे. आशा नक्कीच उजागर झाली आहे. 4 मध्ये 2 गरज. 4 मध्ये 2 गरज आहे. 4 बॉल 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हुसेन. यावेळेस इनसाइड नक्कीच लगावली. अंशू चेंडू खाली पोहोचले. चेंडूला फील्ड केलं. फेकी केली आहे. यावेळेस जीवाच्या अंतकाने धावले हुसेन. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक सिंगल धाव आली आहे. सामना लेवल झाला परंतु इकडे सुद्धा तुम्हाला 1 धाव बनवावी लागेल. 3 मध्ये 1 गरज आहे. 3 बॉल 1. बघा 43 धावा डिफेंड करत असताना काय सामना झाला होता. पहिल्या 3 षटकामध्ये मात्र 15 धावा. 3 मध्ये 28 गरज होती. मागील 15 मध्ये 27 आलेत. 1 गडी बाद झालाय. आता 3 मध्ये 1 गरज आहे. 3 चेंडू 1 धाव. जो संघ या 3 चेंडूवर विजय करेल तो नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुपर हिट मध्ये जाईल. 3 मध्ये 1 गरज आहे.
3 मध्ये 1. यावेळेस विनिंग फटका, तिकडे रुपेश होते, चेंडू हाताबाहेर झाला, परंतु काय सुरेख खेळ रंगलाय. दांडी उच्चळी संघाने सामना नक्की जिंकला, परंतु पंकज इलेवन मुरबे संघासाठी टाळा झाला पाहिजे. अप्रतिम खेळ, अप्रतिम गोलंदाजी पंकज इलेवन मुरबे संघाने. हा बघा, आजच्या रात्रीमध्ये आपण शेवटचा अंतिम सामना दांडी उच्चळी संघासमोर, आता होणारे 4 संघांमध्ये एक संघ जो विजय होईल त्याबरोबर खेळणारा क्वार्टर फायनल सामना आजच्या रात्रीमध्ये होईल. सुपर 4 मध्ये आपण एक संघ काढणार आहोत. आजच्या दिवसामध्ये एक संघ आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय करणार आहोत. दांडी उच्चळी संघ मिथुनजी पागदरे, आपण जायचं नाही, शेवटचा अंतिम सामना आपला असणार आहे, हे आपण लक्षात घ्या.